मंडळी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मंचावरच्या सॉलिड पंचेसना सुपर सॉलिड दाद देणारे आपल्या दर्दी हास्य रसिकांचं, अर्थात खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. आणि आजचं खास सरप्राईज मंडळी, आज एक खास व्यक्ती आपल्याला दर्दी हास्यरसिक म्हणून लाभलेली आहे. विनोदवीरांची कुलदेवता आज आपल्याला दर्शन द्यायला आलेली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया निर्मिती सावंत यांचं. आणि आता स्वागत आपल्या पाहुण्यांचं. दिवाळीला काटे परिवारातील 4 उपवर कन्या आपल्या भेटीला आलेल्या होत्या. आज त्यांच्याबरोबर भालेराव कुटुंबातील 4 उपवर रत्न सुद्धा आलेली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सोनी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे नवऱ्याला मधील या दोन्ही कुटुंबांचं. अर्थात काटे परिवारातील सरिता, शरयू, कावेरी, पूर्णा आणि भालेराव कुटुंबातील प्रभाकर, उदय, रवी आणि प्रशांत यांचं. हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी, फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांनी थाटलाय संसार. पण त्यांच्या सुखी संसारात चिपळूणचा शत्रुघ्न सिन्हा काय करतोय? चला बघूया. जोरदार टाळ्यांनी तिघांचंही स्वागत करूया. वनी, गौऱ्या, आज आपल्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली. बघ ना यार वनी, ही 5 वर्ष कशी भुरकन उडून गेली समजच नाही का. आय एम व्हेरी लकी वनी, आय एम व्हेरी लकी. गौऱ्या, तुझं काहीतरीच काय. आणि वनी, तुझं लागणं म्हणजे फार गोंडस आणि क्यूट दिसतेस ग लाजल्यावर. सॉरी. वा वा वा, काय जोडा दिसतोय बघा. म्हणजे जणू काय अगदी स्वर्गात तुमची गाठ बांधलेली आहे लग्नाची. अरे वा, अगदी लक्ष्मी नारायणचा जोडा सुद्धा तुमच्या समोर फिका पडेल. वा काय बोलताय? कुठला जोडा? ही माझी बायको आहे, माझी. ए बोल ना काहीतरी. मी का बोलू? का बोलू म्हणजे? ते जे बोलले ते आवडलं मला. झाली बंकस करून. हे बघ, ज्योतिषा समोर कधी खोटं बोलायचं नसता. हा, त्या ताईचा हात सोड. अरे कोणाची ताई? अरे तुझी ताई. अरे माझी बायको आहे ती. तुझी बायको आहे? हा. नाही असं असेल ना हा. तर पोरी तू माती खाल्लीस, माती. अरे ही कोजागिरी पौर्णिमा असताना तू अमावस्या पदरात पाडून घेतलीस. शी, काय दिसतंय ते? ए शाण्या, जाना निघ ना. ना निघ, चल. आमचं आम्ही बघून घेऊ, निघ चल. मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. आकाशवाणी ऐकलीस? कसली आकाशवाणी? तुमचं पाठांतर होत नाही म्हणून त्यांना दिलंय. वासड्या नेमका ओळखला माहितीये. उल्फत भरी बस एवढंच आहे. ए बाबा, जाना निघ ना. अरे निघतो, पण तिकडे जोडी जुळली ती बघ. आमचं आम्ही बघून घेऊ, तुझा चल. तू नुसता बघितच राहता. बघ तिकडे जाना तिकडं. वनी वनी, काय झालं? काही नाही गौऱ्या, त्या ज्योतिषाची तेजस्वी वाणी ऐकून मी माझं भानच हरपून गेले रे. अरे पण मी करपलो ना यार इकडे. एक्सक्यूज मी, काय? व्हॉट इज युअर नेम? काय बोललास? मी इंग्लिश बोलतो, तुला नाही कळणार. प्लीज. व्हॉट इज इंग्लिश आहे? व्हॉट इज युअर नेम? करकोचा. तिचं नाव करकोचा आहे. काय म्हणणं आहे तुझं? वाव, काय नाव आहे करकोचा. आवडलं मला. काय फरक पडतो नाव करकोचा असेल वर? काय फरक पडतो? म्हणजे सांगून ठेवलं ना नावात काय आहे. करकोचा असेल नाही तर वनिता असेल, काही असू दे नाव, मला काहीच फरक नाही पडत. रिअली? माझं खरंच नाव वनिताच आहे. व्हॉट? येस, यू आर टू इंटेलिजंट. तू बस कर ना यार.
तू काय लगेच रोमॅन्टिक वातावरण तयार करतोयस आणि हे इंटेलिजंट काय इंटेलिजंट आता मी 10-12 वेळा तुझं नाव घेतलं ना तेव्हा तो बोलला असेल माय सेल्फ ओंकार नाम तो सुनाई होगा. तू नाव का सांगतोस आपला 2 मिनिटं इथे अख्खा 3 पानाचं स्किट करताय चालू आहे. एक्सक्यूज मी नाव चांगलंय. तू का त्याला उत्तर देतेस पण कॅन यू कम विथ मी ऑन कॉफी. काय होतंय मी इंग्लिश बोलतोय तुला नाही करणार. कॉफीवर बसायला चल हे इंग्लिश होतं तुझं. तू माझ्याबरोबर कॉफीला येतेस. येस शुअर वाय नॉट. मारून टाकीन मी परत हे केलं तर. अगं वने माझ्याकडे दुर्लक्ष करू नको ग वने मी तुझा नवरा आहे ग. सॉरी यार गौऱ्या पण काय? तो ज्योतिषी बोललाय त्याचा विचार करून बघायला काय हरकत आहे की काय खरंच ही अमावस्या सोडून ही पौर्णिमा माझ्या पदरी पडली असती तर. आय लव्ह कॅपेचिनो. मी तुझ्यासाठी खून पचिनो एक करीन. गौऱ्या नको ना यार. जस्ट ट्राय करून बघायला काय हरकत आहे. शट आहे ओंकार इथे कुठे कॉफी शॉप दिसत नाहीये. कॉफी शॉप दिसत नाहीये. तू आदेश दिलास ना वने तर चंद्र तारे आणीन. तुझ्या बापाचे पेंड आहे. तुझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहे का तू आणतोय तर आणू दे ना. तू याची बाजू काय घेतेस पण. ओंकार कॉफी. वा कडक. हे हे उचल आता. हो आता माझी वेळ सुरू झाली. कॉफी शॉप. माझी बायको माझ्यापासून हिरावून घेण्यासाठी एवढे सगळे एकत्र आलेत. हे म्हणजे प्रॉपर्टी बिरपर्टी सगळे. हा पण मी सगळं का सहन करतो यार. थांब तुझ्या भावालाच फोन लावतो. मानलेल्या भावाला प्रभाकरला त्यानेच माझं लग्न लावून दिलं ना. गौरन 1 मिनिट थांब. नको ना प्लीज. थांब. हॅलो हॅलो प्रभाकर. गौऱ्या हा अरे सांगितलं ना पैशासाठी सारखा फोन करू नको. ठेव. ऐक ना भाई मला पहिलं बोलू तरी ते काय झाले ते यार. बोल पटकन काय. तू माझं लग्न जुळवून दिलंस ना तुझ्या बहिणीसोबत. हा अरे माझी वाट लागली यार. कशी. कशी म्हणजे ती दुसऱ्यासोबत बसले चहा प्यायला. अरे काय कामाचं आहेस तू. ठेव फोन ठेव. 1 मिनिट कामाचं म्हणजे अरे माझी वाट लागली आहे. अरे कायची वाट. अरे बाबा मला इथे लय काम आहे शेतीची बाबा. इथं 12 महिने दुष्काळ असतो. तुझं काय चाललंय. तुझा कसला दुष्काळ रे. तुझ्याकडे आता सरिता नावाची नदी पण आली आहे. इथं माझा दुष्काळ पडलाय. अरे तो आधी वनिता नावाचा धबधबा सांभाळ नीट. अच्छा ठीक आहे रे तुमची मजा आहे. बघतो माझं काय करायचं हा, ते. ठेव फोन. हा ठीक आहे. मला हे कळत नाही यार मी का असं. तू काय ऐकतोस रे. जा मी नंतर ऑर्डर देतो. जा जा निघ. ठीक आहे. हा वनी आपल्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालीत ग. बस झाला तर चल जाऊया की चल. ओंकार 5 वर्ष अशी जबरदस्ती काढली. ओंकार खरं सांगू का वनी हा माणूस अशीच मुस्काट धाबी करतो माझी. मी खूप अत्याचार करतो. मदन चोप्रा हे खरं बोलते. हे खरं बोलते. माझं ऐकून घे ना यार. तू काय एवढं भडकला. माझं 2 मिनिटं लयच तापला यार तू. ऐक ना यार मला माहित नाही असं काय करते ते. तू आमच्या दोघांकडे बघून सांग की आमच्या दोघांपैकी कोण कोणाची मुस्काटदाबी करत असेल ते. म्हणजे ती खोटं बोलते. नाही नाही खोटं बोलते ती. तसं नाही. सुनील शेट्टी अरे ती माझी बायको कळलं का. माझी बायको माझी बायको झाली असती पण तू तिच्याशी लग्न केलंस लावलं ना आणि आता तिला दुःखात ठेवतोयस. तो ज्योतिषी खरं सांगत होता. खरं तू मला मारलं. मला मारलं. मला मारतो. वाट लावताय तुम्ही लोक यार.
तू त्याचा ऐकून मला मारतो. अरे वने वने आपलं नातं खूप घट्ट आहे ग. आपल्या लग्नाला 5 वर्ष झालेत वने. तुला कळतं का यार? ऍडजस्टमेंट करून करून राहिलंय मी. वने यार असं नको. मला गुलाब आवडतो. कधी गुलाब आणून दिलायस मला? वने तुला गुलाब आवडतो? हो. मला सुद्धा. आणि जर पांढरा गुलाब असेल तर विषयच संपला. हो रिअली? ऍक्च्युली मलाही पांढरा गुलाबच आवडतो. ओ माय गॉड. ओंकार आपली आवडही जुळते. पांढरा गुलाब. पांढरा गुलाब. अरे तू वने यार नको ना यार. असं तू 5 वर्ष. ए ह्या जमिनीचा 7/12 माझ्या नावावर आहे. तू कुठे नांगर चालवतोय? हट ना यार. काय वास्तुगिरी सोड नाही सगळं. तोंडात गुलाब बिलाब काय ठेवतोस तू? मला एक कळत नाही. तुमची आवड जुळते, मन जुळतायत ना. हिचा आणि माझा आवडता हिरो एकच आहे. तुझा आवडता हिरो कोण आहे ते मला सांग. माझा आवडता हिरो. हा सांग ना. इकडं हा पुढे बघून तिला ना विचारायचं. ठीक आहे सांग. ही जर माझ्या प्रेमाची अग्निपरीक्षा असेल तर सांग एकदम कानाखाली पटकन सांग काय ते. माझा आवडता हिरो आहे हा झेमनू होनावणे. रिअली? माझा पण आवडता हिरो झेमनू होनावणेचा. ए कोण झेमनू होनावणे? कोण झेमनू होनावणे? ह्या नावाचा कोणी नट आहे का? आणि ह्या नावाचा कोणी हिरो होऊ शकतो का? सांगेला. अरे आजकाल गौरव मोरे नावाची पोरं पण टीव्हीवर काम करतात. म्हणजे हेमने त्याचं काय वाईट आहे? हे सगळं मुद्दाम करता तुम्ही. सगळं मुद्दाम करता यार. आमच्या आवडी निवडी जुळतात यार. नको ना यार असं करू यार. सगळं मुद्दाम करता तुम्ही लोक यार. मला कळतं यार. हे झेमनू होनावणेचं गाणं लागलं तर. सर तुम्हाला सरप्राईज आहे सर. काय? आमच्या कॉफी शॉप मध्ये आज कपल डान्सची कॉम्पिटिशन आहे सर. Oh, really? आणि त्यात झेमनू होणावण्याच्या गाण्यावर नाचायचं आहे. Oh, that's great. एक मिनिट. गाणं सांग मला त्याचं. ते नाही का आहे ना एक काहीतरी गाणं त्याच्यावर नाचतील ना सर. हे गाणं आहे? हा. तुम्ही याला रे बघ तू. म्हणजे आपल्याला डान्स करायचा आहे. हा. आम्ही स्पर्धेत भाग घ्यायला तयार आहोत. हो सर करा. शाल्वी. ए साळवी. येस बेबी. म्युझिक. नको ना यार. अरे माझी बायको होती का यार? त्या म्हणे. अरे. म्हणे. गपना है. गपना यार. गपना 2 मिनिट. काय चालवलं यार तुम्ही लोकांनी? काय नाही चालवलंय. काय नाही. आता फक्त रिझल्ट ऐकायची घाई आहे. रिझल्ट सांग सर आजच्या कॉम्पिटिशनचा रिझल्ट मला कळलाय सर. कळलाय. आणि या कॉम्पिटिशनचे विनर आहेत हे कपल. यस सर कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. मला आमच्याकडून 5 नाईट आणि 6 डेचं बालीचं पॅकेज मिळते सर. एक मिनिट. हे दोघे जिंकले. बाकीचे कुठे आहेत? हेच नाचले, हे केलं, हे करून जिंकले. आता हे बालीला पण चाललेत. वने तू कशाला खुश होतेस ग? गौऱ्या बी प्रॅक्टिकल. काय प्रॅक्टिकल? अरे पालीला जायला मिळतंय. तुम्हाला पालीच्या पुढे तरी कधी नेलेस का? आणि 5 नाईट आणि 6 डेचाच प्रश्न आहे प्लीज. तू काय बोलते ते वने? वनिता तू याच्याशी बोलत बसण्यात वेळ घालू नको. तू चल. चल तू. माझं वने माझ्या प्रेमाची शपथ आहे. वने नाही. वनिता थांबायचं नाही. थांबायचं नाही म्हटलं. No, no, मी येते. चल वनिता म्हटलं चल. चेतना तू आणि हा कोण आहे?
चेतना, कोण होता तो? ओंकार. नाही कोण होता तो? ओंकार हे कोण? बुक्का मारी ना, बुक्का मारी. बायको आहे ती माझी. कोण होता तो? त्याच्याबरोबर इथे काय करत होतीस? कोण नाही कोण तो. आम्ही दोघं बस स्टॉपवर उभे होतो, तर एक ज्योतिषी आला आणि मला म्हणाला की हा माणूस आयुष्यात आल्यावर माझी खूप भरभराट होणार आहे. आम्ही दोघं एकमेकांना जाणून घेण्यासाठी इथे आलो. काय गरज आहे जाणून घेण्याची? तुझा नवरा जिवंत असताना काय गरज आहे त्याला जाणून घेण्याची? स्वतःच्या बायकोला दुसऱ्या सोबत बघून जीव लागला जळायला, जीव लागला जळायला. जाऊ दे, जळ जळ जळ. आये बाप ये, आता काय कळशी द्या द्या या कोणत्या दुसरी बायको द्या. बघितलं, तुझ्यामुळे आज कधी नव्हे तो चालीवरती गाणं म्हणाला, नाचलाय सुद्धा. तुला नाही, तुला मी शिकवतो, तुला चांगला धडा शिकवतो. पट्टा कुठा, पट्टा कुठा, हा पट्टा देतच नाही. इथे इकडे पण, इकडे पण, इकडे पण, पण इकडे, इकडे पण. तुम्ही आला. अहो ऐक, आय एम नॉट सिंगल. गौरव, आज आपल्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. गौरव, तो कॉफी शॉपचा बोर्ड राहिला त्याला पण विचार ना. हा काय काय, आज तू गेलीस, आज तुला सोडणार नाही. आज जेव्हा काय श्रीनाथ श्रीनाथ जेव्हा का श्रीनाथ राऊंड ओव्हर द विकेट, डायरेक्ट बाउन्सर एक तोंडावरती. आपण बाउन्सर निघ लवकर. वा वा, फुल कल्ला, फुल राडा, क्या बात, सुपर हिट परफॉर्मन्स. निर्मिती ताई, तुम्हाला कसा वाटला हा ऍक्ट? मी ना हास्य जत्राचे एपिसोड्स रात्री 12 वाजता बसून बघते. कुठून तरी दबून बघून शो करून वगैरे येते आणि ते बघते. आणि तेव्हा जे मी एन्जॉय करते स्क्रीनवर बघताना, त्याचे दुप्पट आत्ता एन्जॉय केलं लाईव्ह बघताना सगळ्यांना. आत्ता मला एक मधल्या म्युझिकमुळे, बनेच्या स्लॅपस्टिकमुळे एक इंग्लिश फिल्म बघायला मिळाली आत्ता. ही सगळी पूर्ण कॉफी शॉप येऊन उभं राहतं, तो ज्या पद्धतीने स्लॅपस्टिक सगळं करत होता, क्या बात आहे बने, ग्रेट, खूप छान. आणि एकंदरीतच तुमचा सगळ्यांचा ॲक्ट खूप मस्त झाला. आणि सगळ्यात शेवटी एकच सांगेन की सातत्याने हसवणं इट्स नॉट अ जोक. आणि बाकी शेरोशायरी करायला आहेतच प्रसादो. म्हणजे मी विचार करत होतो की माणसं 2-2, 2.5 वर्ष खपून एखादी फिल्म करतात आणि तुम्ही 15 मिनिटात त्या फिल्म सारखाच इम्पॅक्ट देता. यार काय ताकद आहे तुमच्या. बड़ी बेआबरू होकर तुम इस स्किट से निकले, बड़ी बेआबरू होकर तुम इस स्किट से निकले, लेकिन जितनी बार तेरे हुए इंसल्ट उतनी बार बड़े बड़े लाफ्टर निकले. थँक्यू. कुठलाही नवस न करता आपल्याला हसवून प्रसन्न करणारी समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांची दैवी जोडी आली आहे नवस फेडायला. बघूया ते कुठला नवस फेडतायत ते. डॉली माते की डॉली माते की मन डॉली मेरा तन डॉली में दिल ये करे पुकार, माता बुलाए उसके द्वार. मन डॉली मेरा तन डॉली मेरा दिल ये करे पुकार, माता बुलाए उसके द्वार.
काय गाणी काय आहेत ही? हे काय नृत्य आहे? हे काय आहे सगळं हे? आणि हे काय मी डोक्यावर घेतलेलं आहे? आयुष्यात कधी ना गृह कर्ज सोडल्यास काहीही डोक्यावर टिकलेलं नाही माझ्या. केस सुद्धा साधे टिकलेले नाहीत. हे काय मी घेऊन फिरतोय डोक्यावर माझ्या? डॉली मातेचं मंदिर आहे ते, डॉली मातेचं मंदिर. हो मी तिच्या पुढे नवस बोलले बर का. माझी खात्री आहे हा नवस आपण जाईपर्यंत पूर्ण होणार. माहितीये का, देवी माचं दर्शन घेतलं की नवस लगेच भेटला. डॉली माता की मैया मोरी, डॉली माता की मैया मोरी, डॉली माता की मैया मोरी. आम्ही डॉलीकर 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 मातेचे भक्त. आम्ही डॉलीकर 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 मातेचे भक्त. आम्ही जातोय जातोय मारेच्या दारी. आम्ही जातोय. काही जुळताय का? भक्त आणि दारी जुळताय काही? मगाशी काही बोललो नाही तर चाललंच आपलं तुझं. कुठली गाणी आहे ती? कोण आहे हा कवी? कोणी लिहिल्या त्या घोषणा? गप्पा बसा. डॉली मातेला नाव ठेवू नका तुम्ही. डॉली माता. डॉली नावाची माता असते का? डॉली मग काय झालं? तो प्रशांत नावाचा एवढा मुलगा डॉक्टर आहे. मग माता असायला काय प्रॉब्लेम आहे? ते काय बिचारे दाढी मिशा पण काढल्यात. शाळकरी पोरग ते कसं दिसतं डॉक्टर? जरा दाढी मिशा काढल्या आता कंटिन्युटीचे प्रॉब्लेम. आता लावा खोटे दाढी मिशा. वेडेपणाचा कळस. अगं पण डॉली नावाची माता नसते ग आयुष्यात कधी. का काय झालं? तुमच्या मातेचं नाव नाही जॉली आहे? जॉली नाहीये, जुईली नाव आहे तिचं. किती नाजूक नाव आहे आईचं. हो हो नाव जुईली, पण चेहऱ्यावर बाई सदा निवडून फुललेला असतो. नुसता चेहरा बघितला तरी काटे पोचतात. आईचा विषय काढायची गरज होती आता? काय संबंध आहे का आईचा विषय काढायचा? नका हो तुम्ही नका वाद घालूच माझ्याशी. नीट नीट सांभाळा. ते डॉली मातेचं मंदिर आहे. तुमच्या भल्यासाठी चाललंय सगळं, कळलं का? हा नवस बोलले मी मातेकडे की बाई ग माझ्या नवऱ्याचं कल्याण कर. माझा नवरा तुझी परडी डोक्यावर घेऊन 900 पायऱ्या अनवाडी चढेल आणि तुझा नवस फेडेल. हा काय नवस आहे तुझा? हो तुझा नवस आहे ना? मग दुसऱ्यांना कशाला कामाला लावते? स्वतः घेणं डोक्यावर आणि जाणं 900 पायऱ्या चढून. बोललात ना निगेटिव्ह बोललात ना तुम्ही ना. असे नाही बाई बाई. डॉली माता की जय. हे काय लावलंयस तू? हे काय लावलंयस? अहो डॉली मातेच्या पानाची पिंक आहे. अरे वाटत ते काय लावतेस का तू? वेडी बिडी आहेस का तू? हो हो वेडीच आहे मी. वेडीच आहे. आपल्या नवऱ्याचं भलं पाहते ना मी. वेडीच आहे. काय करायचं बाई? आपला नवरा असा. सध्या तुमच्या करिअरची पडझड सुरू आहे म्हणून सगळं चाललंय. माझी काही पडझड वगैरे सुरू नाही. माझं उत्तम चाललेलं आहे. हो चाललंय ना. उत्तम उत्तम चाललंय. हो कितीही स्वभावाने आपण चांगले आहोत असं जरी लोकांना दाखवलं, कॉल टाइमच्या आधी अगदी वेळेत हजर जरी झालात तरी सुद्धा 300 रुपयाच्या वर पर डे मिळतो का तुम्हाला? हे बघ सांगा ना मिळतो का? हे बघ ते जरी खरं असलं तरी मला मान आहे इंडस्ट्रीत आज, कळलं ना? मान आहे. टकलावर विनोद होतात अखंड. मान आहे म्हणे. होऊ देत टकलावर विनोद. मला अभिमान आहे माझ्या टकलाचा. रवी टेन्शन नाही घ्यायचं. होऊ देत टकलावर विनोद. हॉलिवूडचे सगळे टकलेत ना ते मोठे मोठे हिरो आहेत. लक्षात ठेव तू. आहे गैरसमज पाळलाय अजून काय करायचं? असू दे. ब्रूस विलिस बघ त्याला टक्कल आहे पण तो स्टार आहे. तुला मिळणार रे. तुला मुलगी नक्की मिळणार. माझ्या नशिबी मिठी नदी आहे. तुला कोणतरी कावेरी वगैरे मिळेल. डोंट वरी. डोंट वरी. कळलं ना? जरा मनी भाव ठेवा. डॉली मातेला नवस बोललीये मी. बाई ग डॉली माते माझ्या नवऱ्याचा पर डे 1.5 करोड होऊ दे ग बाई. किती? 1.5 करोड. तुला काही वेडबीड लागलंय का? डॉली माता तथास्तू म्हणाली. तिला काय जाते तथास्तू म्हणाला? 1.5 करोड पर डे? मराठी पिक्चरचं बजेट असतं तेवढं. 1.5 करोड माझा पर डे? रक्त बंबाळून अभिनय केला तरी एवढा होणार नाही माझा. तुमच्या चरणात कधीच काही व्हायचं नाही. खरंच कधी काही व्हायचं नाही. आता मी करते ना थोडी मदत करा तुम्ही. चला पावलं उचला. मी नाही येणार. 900 पावलं हे घेऊन बरं चढायचं. मी नाही येणार. सांगून ठेवतोय. ठीक आहे नका तुम्ही करू. नका तुम्ही करू. मी करते. तुम्हाला काय वाटतं? मला जमणार नाही. मला जमते काय? मलाच करावं लागणार. राहते मलाच भलं करायचंय ना. करते मी. करते. मला काय माझ्या नवऱ्याचं भलं होणार आहे ना. तुमचं होणार आहे का बाबा? माझं भलं होणार आहे. माझ्या नवऱ्याचं भलं होणार आहे. मलाच करायला हवं. चला उचला पावलं. ए डॉली माता येते मी. हे नवस तुझा फेडायला. ए डॉली माता येते मी. हे नवस तुझा फेडायला.
ती? कुठली गाणी आहे ती? कोण आहे कवी? कोण आहे कवी? गप्पा बसा. मला ते गप्पा बसा. जमत नाहीये तुला. नाही नको मी करते. अगं, माझा नाही नवरा आहे ना, जमत मी आहे. पूर्ण करते. माझा रवच मी फेडेत. अगं नाही ग, हे बघ, हे तुला दमलीस ग तू. बरं हे बघ ना, श्वास लागलाय का मला सांग? श्वास लागलाय का? नाही जॅकपॉट लागलाय. दिसत नाही श्वास लागलाय. एक मिनिट, मला दे, नको, ऐक राहू ऐक दे. अगं दे, ऐक राहू माझं. दे. मग मारेन वाजवी ना. ओरडू नका तुम्ही. हा हरकत नाही. आणि इकडे दे मला, दे. नाही जमत आहे तर कशाला घेतोस? सावकाश सावकाश. डॉली मातेच ए डॉली रे डॉली रे डॉली रे डॉली मा डॉली मा डॉली मा डॉली माता की. हा. चला आता पावलं उचला. हो चला. बच्चा खाता दूध भाता डॉली माता डॉली काय माता. बोलतो? बच्चा खाता दही भाता डॉली माता डॉली माता. बच्चा खाता फोडणीचा भाता डॉली माता डॉली माता. बच्चा खाता दही भाता डॉली माता डॉली माता. इतका थुकरट कवीनं आयुष्यात मी बघितलेलं नाहीये. इतका थुकरट कवी बघितलेला नाहीये. हे का करतोय आपण मला तेच कळत नाही. हे बघा का करतोय म्हणून झरझर पावलं तर टाकताय. हे बघा करोड हवेत ना याची हाव आहे ती दिसते. अरे कसली हाव, तू तिथेच थांबलीस ना म्हणून मी म्हटलं ना चल आता चल. हो चलते. हाय ग डॉली माता, तुझा नवस हा फेडला ना की दुसरा नवस आहे ग बाई. मला खात्री आहे येईपर्यंत फेडशील माते. माझ्या नवऱ्याला अमेरिकेचा प्रेसिडेंट कर ग आई. अरे कोणतं नवस बोलतेस का भंकस करतेय? अमेरिकेचा प्रेसिडेंट मी काय होईल? शक्य नाहीये ते. बघा तुम्ही व्हाल ती धायगुडे आहे ना 4 नंबरची, ती माहिती का तिच्या भावासाठी नवस बोलली की झाला तिचा भाऊ बांगूर देशाचा प्रेसिडेंट. अगं बांगूर देशाचा नाही ग, बांगूर नगरचा गणपती उत्सवाचा प्रेसिडेंट झाला तो. बांगूर नावाचा देश असतो काय? एरिया आहे तो, आपल्याकडे मोहल्ला आहे त्याचा झाला तो प्रेसिडेंट. बरोबर. आता बायकोवर आवाज चढवलास ना. अमेरिकेचा प्रेसिडेंट झाला माणूस, चढवा बायकोवर आवाज. वाटेल तसं बोला तिला. काय कुठे झालोय अजून प्रेसिडेंट? कसलं काय काय बोलतेस काय? मी अमेरिकेचं प्रेसिडेंट नाही होऊ शकत. पण का नाही होऊ शकत? अगं ते नाही सोडणार मला स्किट करायला इकडे. काय जळलं ध्यान आहे. अमेरिकेचा प्रेसिडेंट होणार आणि इथे येऊन स्किट करायचे. हे असते जाओ तुम्ही, तुमच्याच्याने काही होणार नाही. मी बघते. विशाखा यांच्या नादी लागू नको बाई. चल पाऊल उचल, पाऊल उचल, पाऊल उचल. हळू हळू हळू. सगळं उचल मध्ये एनर्जी जाते. पुढे चढणार कशी तू 900 पायऱ्या? जरा सावकाश कर. आणि मला हे करायचं नाही फालतूगिरी. मला तुम्ही डॉली मातेची पोरडी पाडली. खड्ड्यात गेली ते डॉली माता. चला त्यांच्या बोलू नका. तिचा अपमान करू नका. डॉली माता अपमान कसा करता तुम्हाला? लाज वाटते तुम्हाला? एक मिनिट. खड्ड्यात गेली ती डॉली माता. असं कसं तुम्ही? एक मिनिट. काय झालं? का भांडताय इथे? पायथ्याला येऊन डॉली मातेच्या पायथ्याला येऊन का भांडताय? काय झालं? बघा ना काय करू या माणसाचं मी बाबा. अहो डॉली मातेचं मंदिर डोक्यावर घेतलं होतं ते या माणसाने पाडलं. बरं याचं पापाचं प्रायश्चित्त म्हणून त्याला म्हणते बाबा लंगडी घाल आणि पायऱ्या चढ. ऐकत नाही हा माणूस. मला नाही असं यायचं. हरकत नाही. मला लंगडी घालायची. वा. हरकत नाही माते. माते हरकत नाही. दुसरा पर्याय आहे आपल्याकडे. दुसरा चालेल. काय करायचं? डॉली मातेच्या नावात डी आहे की नाही, तो यांच्या कपाळावर कोरायचा. हे ठीक आहे. या सूर्याने. सुपर हिट. बघा आपल्या हास्यरसी काय दाद देत आहेत निर्मितीताई. अगं विशाखा, समीर, काय कुठून आणताय एवढी एनर्जी? जबरदस्त एनर्जी. तुझा डान्स विशेषतः जे काय वेगवेगळे प्रकार तू शोधून काढतेस ना विशाखा डान्सचे. तू जे काय आत्ता त्या डॉली मातेला भेटायला जाण्यासाठी जे काय एक स्टेप केलीस पुन्हा एकदा करून दाखव. तिचे तर सिग्नेचर स्टेप झाले माहितीये. सिग्नेचर स्टेप झाली तिची आता ही. एक्झॅक्टली. अजून पण एक आहे. अजून पण एक आहे. मी हे बघितली होते का एपिसोडला आणि मी वेड्यासारखी हसले होते तेव्हा. हे असं कधी असतं का? आणि एवढ्या कन्व्हिक्शननी करताना तुम्ही लोक की म्हणजे असं वाटतं की हो खरंच ही ती बाई एवढ्याच वेडाने देवीची पूजा करत असेल. आणि डॉली माता पण आवडली आहे मला. खूप छान आहे. खूप मजा करता तुम्ही दोघेही आणि सतत आम्हाला एनर्जेटिक ठेवता, आम्हाला हास्य फुलवता आमच्या चेहऱ्यावर. शेवटी मी एवढंच म्हणेन
समीर, विशाखा, तुम्ही आहातच सर्वोत्कृष्ट हे माझं म्हणणं आहे, रोकठोक. बाकी बोलायला आहेतच प्रसाद. मला एक कळत नाही, हास्यजत्रेचा एपिसोड चाललाय का माझ्या प्रमोशनचा? फॅन्टॅस्टिक. मला हा जो मॅडनेस आहे ना समय, ह्याचा मी प्रचंड वेड आहे. हे कुठलं कपल आहे आणि ही कुठली माता आहे आणि कुठली गाणी आहेत आणि तो डोक्यावर बांधलाय काय त्या नवऱ्याने आणि ती तिला 900 पायऱ्या घेऊन काय जाते. आणि म्हणजे आता लोक अंगारे दुपारी लावतात, समजू शकतो आपण. ह्या मातेची पानाची पिंक आहे, तू कपाळाला लावतो. काय आहे? कहर आहे, कहर. तर भक्त म्हणाला देवाला, देवा मला नवसाला पाव. देव म्हणाला भक्ताला, अरे पावच काय, मी तुला खारी पण देतो. हे बघ, पानाची पीक जर कपडा लावलं तर मला आज आणि मंडळी आता निरागस, भाबडे, बोलक्या डोळ्यांचे असे अंशुमन विचारे करणार आहेत. विनोदाच्या मैदानात सगळ्यांचा पत्ता कट करणाऱ्या चेतना भटचं अभिनंदन. कशाबद्दल? चला बघूया. नमस्कार. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सांगतोय, काहीतरी आनंदाची बातमी आहे नाही का? कसं आहे, आत्ताच या शाळेत म्हणजे प्रिन्सिपल म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि आनंदाची बातमी म्हणजे माझा पायगुण बघा कसा आहे. आमच्या शाळेतल्या शिक्षिकेला आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार जाहीर झालेला आहे. माझा पायगुण. आता अभिनंदन करायला पाहिजे. वा वा, ही बातमी द्यायला पाहिजे त्यांना. सरप्राईज आहे त्यांना मस्तपैकी. हा, जरा डोईफोडे मॅडमना पाठवते आतमध्ये. येऊ का? काय काय नाही म्हणलं येऊ का आत? यू. हा, या 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 या. अभिनंदन डोईफोडे मॅडम, अभिनंदन. थँक्यू बरं का सर, थँक्यू थँक्यू. हो, थँक्यू. काय कशाबद्दल ते तरी विचारा. मला माहिती कशाबद्दल ते. अच्छा, आम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय ना. अरे कालच फोन आलता मला. आलेलं का? मी म्हटलं सरप्राईज देऊया, पण जाऊ दे, हरकत नाही. अभिनंदन. थँक्यू थँक्यू. मला बरं वाटलं बरं का, म्हणजे माझ्या शाळेत शिक्षिकेला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे. आनंद झाला मला. अहो, तो मिळणारच होता सर. हो. ट्रस्टींचा लय जीव आहे ना माझ्यावर. ट्रस्टींचा जीव म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे त्यांना माझी लय सगळी कामं आवडतात बघा. अरे वा वा. त्यांची आवडती आहे ना मी. आवडती शिक्षिका आहे मी. बरोबर. त्यांनी शिफारस केली असणार माझी. करेक्ट आहे, करेक्ट आहे. तुमच्या एकंदर प्रवासाबद्दल, तुमच्या शिक्षणाच्या सगळ्या प्रगतीबद्दल त्यांना माहिती असणार. एक मिनिट सर. तुमचं वाजलं का? बरं, हरकत. हॅलो, हा देशपांडे बाई. काय मी इथं आली प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये. आम्ही येईपर्यंत जर शाळा सुटली ना, बेल वाजली तर ते कुलकर्ण्यांचं कार्टा नाही का, त्याच्याकडनं कांदे चिरायला दिलेत ते घेऊन ठेवा. ती शेळक्यांची सुमी 7वी डातली हो. हा, तिला बसवली मागच्या बेंचवर वाटाने सोलायला, ते बी घेऊन ठेवा त्याच्याकडनं. हा घेऊन ठेवा. हा चला, ठेवते. हा, तिकडे कुठे चाललात? बाहेरच चाल डायरेक्ट तुम्ही. सॉरी सर. तुम्ही मुलांना कांदे कापायला लावलेत, लसूण सोलायला लावलेत, हे तुमची कामं त्यांना सांगितली, मला कळलं नाही. मुद्दामच सांगितली सर. काय मला कळलं? त्याचं काय, पोरांचं गणित पक्क होऊन जातंय हो एकदम. हे नाही म्हणजे कसं काय? म्हणजे बघा, उदाहरण द्यायचं. हे बघा, आता ना एका शेंगीत 3 वटाणे. 40 शेंगीत किती वटाणे? 140 होतील की नाही? चुकतंय गणित. 120 होतील. वरचे 20 ते मुलं घरून आणणार आहेत का? हिशेबाचं राहू द्या ना बाजूला. तसं नाही म्हणजे. हिशेब कशाला बघताय तुम्ही? माझी पद्धत बघा ना. आणि शेवटच्या तासाला सर केमिस्ट्री लॅब मध्ये माझं खिचडी आणि पापड तयार होऊन जातं एकदम. केमिस्ट्री लॅब मध्ये? कसं काय हो? ते स्पिरिटचे दिवे लावतात नाही का पोरं, असे 3 दिवे लावले की चूल तयार होते. त्याच्यावर एक बगुलं ठेवलं, थोडं तांदूळ, पाणी, तिखट, मीठ घातलं की खिचडी रेडी. आणि प्रत्येक पोराच्या हातामध्ये एक पापड द्यायचा. पापड बी रेडी. घरी जाईपर्यंत सगळा स्वयंपाक रेडी होऊन जातोय माझा. मॅडम, तुम्हाला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे. खरं ही सगळी कामं तुम्ही घरी जाऊन करायची, मुलांकडून का करून घेताय तुम्ही? त्याचं काय माहिती का सर, आमचे हे आहेत ना, मला कामच करू देत नाहीत. मग काय करतात? म्हणजे ते मला म्हणतात की
फुलासारखी नाजूक आहेस. हा, अच्छा. घरची कामं करून अशी कोमेजून जाशील ना. अच्छा, अच्छा. हा, एक कमी कामाला हात लावू देत नाही काय बात आहे हो. मग काय म्हणजे काय करता म्हणजे एकंदर? त्यांचा विलय जीव आहे हो माझ्यावर. हा दिसतंय म्हणजे एकंदर बऱ्याच जणांचा जीव आहे तुमच्यावर. हो, लक्षात आलं म्हणजे. पण कसं आहे ते आदर्श शिक्षिका पुरस्कार जो मिळाला ना त्याच्याबद्दल सांगू का तुम्हाला? माझं एक्स्ट्रा कुलिक्युलर काम आहे ना त्याच्यामुळे मिळालंय मला. काय शब्द काय म्हणाला तुम्ही? एक्स्ट्रा कुलिक्युलर. चुकलंय. कुलिक्युलर नाही करिक्युलर असा शब्द आहे तो. शब्द कशाला बघताय सर? भावना बघ ना, माझ्या भावना लय महत्वाच्या असतात की नाही, कसं आहे? माझं काम बी तसंच असतंय सर. बरोबर. बघा गॅदरिंगचे सगळे डान्स आहे की नाही मॅच बसवती. अच्छा चांगले हो, म्हणजे गेल्या वर्षी की नाही मी लावणी पण केली होती बघा. तुम्ही लावणी केलीत आणि तुम्हाला आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला. म्हणजे काय? नाही तसं नाही म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला दाखवू का? मला मी नको. डेमो दाखवू का? इथं बस. नाही का 2 मिनिटं. इथं बसा माझ्या. शाळा आहे प्रिन्सिपल. इथं बसा माझ्या. 2 मिनिटं. अहो शाळा असं काय करताय तुम्ही? बसा ना माझ्या समोर. इथं बसा. हा ऐका ना. मी दाखवते तुम्हाला. डेमो देते डेमो. या रावजी तुम्ही बस भाऊजी. या रावजी तुम्ही बस भाऊजी. कशी मी राखू तुमची महरजी. बस भाऊजी बस भाऊजी बसा भाऊजी. उडलं की नाही तुमचं फेट? फेट उडलं की नाही तुमचं बी? अशीच लोकांना येडी झाली तुम्हाला सांगते. असे फेटे उडवले सगळ्यांना लय खुळागत लागलं माहिती का. शेवटी इथं समोर माझ्या ट्रस्टी बसली होती. असं मी जे काय जो बाण मारलाय हित जाऊन घुसलाय त्यांच्या. लय खुळागत वरडले. बाई बाई लागला बाण घुसला. तेव्हापासून ट्रस्टी मला रोज रात्री काय गुड नाईटचे मेसेज पाठवतात. तुम्हाला सांगते गुड नाईटचे म्हणू नका, गुड मॉर्निंगचे म्हणू नका. माझ्या डान्सचे व्हिडिओ बी पाठवतात मला. तुम्हाला सांगू का ट्रस्टी मला काय बोलतात? बाई तुमच्या अंगात काय लय कला आहे. तुम्ही मॉडलिंग करा. मॉडलिंग नाही त्याला मॉडेलिंग असं म्हणतात. शब्द राहू द्या की सर बाजूला. ट्रस्टींचा लय जीव आहे ना माझ्या. नाही जीव असून चालत नाही पण पुरस्कारसाठी जीव नाही. शिक्षकाला काहीतरी एक कर्तव्य असावे लागते, गुणधर्म असावे लागतात, वैशिष्ट्य असावे लागतात. मग हाय की माझ्यात वैशिष्ट्य? होय का? हाय. मी मुलांना लय वेगवेगळ्या पद्धतीने शिकवते. हा म्हणजे तुम्ही शिकवता ते महत्वाचं आहे. ते वैशिष्ट्य सांगा ना मला. मुलांना कसं शिकवते तुम्हाला दाखवू का? प्लीज जरा. लय वेगवेगळी पद्धत. लय वेगवेगळी पद्धत. एक दाखवा फक्त एक. ओ काय 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 होतं? नाना प्रकारे शिकवते ना मी. अच्छा नाना प्रकारे ये देख रामू के 8 आम शामू के 9 आम. दोनों को मिलाए तो हो गए 12 आम. दोनों का रस निकाला ऐसा निचोड़ दिया तो रस एकत्र हो गया. तो देख अभी पहचान रामू के आम का रस कौन सा और शामू के आम का रस कौन सा. बनाने वाले ने फर्क नहीं किया. तू कौन है फर्क करने वाला? चला आम बांटने. कसं वाटलं सर? खरंच इनोव्हेटिव्ह होतं सगळं. नाही पण गणित चुकलं तुमचं. 8 आणि 9 म्हटलं 17 होतं ना. 12 कसं सांगितलं तुम्ही? असं नाही. असं शिकवलं तर मुलांचं गणित हे वाट लागणारच ना. अहो उद्या होणारे इंजिनियर्स, डॉक्टर, सायंटिस्ट त्यांचं गणित पक्क असलं पाहिजे. असं कसं? हे बघा हे बसलेत ते प्रशांत डॉक्टर. नमस्कार प्रशांतजी. नमस्कार. कसे आहात? बरे आहात ना? मस्त मस्त. मस्त शिक्षण झालं ना तुमचं? हा व्यवस्थित वाटतं तर. हा वाटतं तर. 12चा पाढा म्हणून दाखवा ना. 12 के 12, 12 दूनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचीस 60, 12 सक 72, 12 सती 84, 12 अठ्ठी 96, 12 नव्वे 108, 12 दहा 120. क्या बात आहे. सगळे आकडे बघितले मग बोलले ते. हे काय MPSC UPSC केवढं शिकतात मस्तपैकी. 29चा पाढा म्हणून दाखवा शरीर. 29 एके 29, 29 दुने 58, 29 त्रिक 87. विचारू नका सांगा तुम्ही. 29 शोक मला माहित नाही. अहो यांच्यासारखे शिक्षक असले की अशीच परिस्थिती होणार आहे. ही परिस्थिती तुम्ही काय बोलताय? ऐका ना. येतं गणिताचं झालं. भूमिती माहिती का मी कशी शिकवते? भूमिती बघा. भूमिती शेट्टी पद्धती एकदम. शेट्टी. इधर से 2 लाइन उधर से 2 लाइन ट्रायंगल हो गया. ट्रायंगल कसं रेक्टेंगल होईल ना ते. भूमिती शिट्टी वाजवली तुम्ही. काय करताय तुम्ही हे सगळं? तेच ते. नाहीतरी आपले ट्रस्टीज पेपर तपासतात ना.
समजून घेतात पोरांना. ट्रस्टी पेपर तपासतात? हो, ते तुमचं काम आहे ना. हो ना सर, मी लई सांगते त्यांना मी आता पसते, मी आता पसते. ते ऐकतच नाही. तो येतात मला मदत करायला. माझं रात्रभर आम्ही पेपर चेकिंग करतो ना, लई जागरण होतं सर माझं. आणि जागरणामुळे ना माझा चेहरा कोमेजून जातो. अहो, तुमच्या चेहरा कोमेजण्याच्या नादात देशाचं भविष्य कोमेजतंय असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्हाला बी वाटतंय ना? मी हेच सांगते त्यांना. त्यांचं कसं विशेष जीव आहे ना माझ्यावर. विशेष असा शब्दच नाही हो, विशेष असा शब्द आहे. हाय की विशेष. कसं काय तुम्हाला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला? मला कळत नाही. हो, हे तुमच्या ट्रस्टींचा जीव हे महत्वाचं नाही आहे. शिक्षिका मुळात आदर्श पाहिजे, कळलं का तुम्हाला? मी शासनाला लेटर पाठवतो. हे जमणार नाही, हा पुरस्कार पाठी का? नाही नाही नाही, चुकीचं झालेलं आहे, मला हे पटलेलंच नाही मुळात. नाही ठीक आहे ना, तुम्ही लेटर पाठवा. मी एक फोन करते. करा फोन करा मला. हॅलो. हा बाई बोला. ट्रस्टी साहेब, हे बघा ना चिडले माझ्यावर. कोणाला एवढी चरबी चढली? ते ओ नवीन प्रिन्सिपल बुटका. हा ते फोन दे जरा. हा देते. हा काय ट्रस्टी आहेत. हा सर बोला ना सर. हॅलो विचारे. हा सर बोला ना. हे बघा बाई आमच्या एकदम खास मर्जीतल्या आहेत. त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही. नाही सर, ते त्या एकदम नाजूक आहेत. नाजूक आहेत, कळलं? त्यांचे वाटलं 4 तास तुम्ही घ्या. पण नाही निबिन नाही. आणि बघा आज मॅडमला लवकर सोडा, आमच्या वाड्यावर गाण्याचा कार्यक्रम आहे. अहो सर ऐका ना, मी बाईंचा गळा एकदम गोड आहे. वाटलंच तुम्ही बी या शाळेला, या कुलूप बिलूप लावून या, संपून टाका ती शाळा बिळा काय ती. नाही काय होत नाही हो. आणि ऐका, उद्या त्यांचा सत्कार करायचा आहे, तर त्याची तयारी आधी सगळी आटपा. काय बाकीचा स्टाफ पण आधीच वाड्यावर आलाय. तर येताना तुम्ही 2-4 सतरंजी, 3-4 खुर्च्या आणि 2-4 टेबल घेऊन या. ऐका ना सर, मी काय बघा विचारे, नोकरी टिकवायची ना. मी ठेवा फोन, ठेवा फोन. ठेवला त्याने. ठेवला ना. बघा असंच करतात ते. म्हणजे पैशाचं काहीच बोलत नाही, वाड्यावर बोलवतात आणि फोन ठेवून देतात. तुम्हाला गाण्याचे पैसे देत नाहीत ते? माझं नाही, तुमचं म्हणते मी. माझं काय हो, माझं गळा माझ्याकडेच आहे. जाऊन नुसतं गायला म्हटलं की करायचं, माझं काही लॉस होत नाही. तुम्हाला कसं तिथं जाऊन सतरंजा, टेबल, खुर्च्या घेऊन जायचं ना. टेम्पोचं भाडं बी तुम्हाला लागेल, पैसे कोण देणार आहे? म्हणजे मी देणार आहे? हा मग माझा काय संबंध? हो, ते प्रिन्सिपलला वाड्यावर बोलवतात आणि राबवून घेतात. काय सांगता? त्यापेक्षा तुम्हाला सांगू का सर, तुम्ही ना शिक्षक व्हा. म्हणजे मतदानाची ड्युटी लागली ना की असं ठिकठिकाणी फिरता तरी येते. नाही तर वाड्यावरचा गोटा साफ करता करता इथं केबिनचा गोटा कधी होतोय ना ते कळत नाही बघा. काय सांगता काय? मी सोडून चाललोय नाही, शाळा ना, गाव सोडून चाललोय. वा 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 वा, ॲज युजल कडक परफॉर्मन्स. निर्मिती ताईंना विचारूया की त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. अंशू, चेतना, शिक्षण क्षेत्रातली आज वेगळीच बाजू तुम्ही दाखवली, तिथे मांडलीत. अशा जर आदर्श शिक्षिका असतील तर कल्याण आहे त्या मुलांचं. पण आपल्याकडे एक सुदैव आहे की असे चांगले शिक्षकसुद्धा आहेत. त्यामुळे आपल्या मुलांचं कल्याण होण्यापासून आपण वाचतोय. खूप मजा करताय तुम्ही, अशीच मजा करत राहा. आणि शेवटी एकच सांगेन, अंशू, चेतना, तुम्ही नंबर 1 आहात असंच म्हणतील सगळे लोक. आणि बाकी असंच म्हणतील सगळे लोक. आणि आता बघूया बाकी काय म्हणतायत प्रसाद. धन्य है वो शिक्षक जिनसे शिक्षा मिले ऐसी खास. इनके बेचारे स्टूडेंट को तो सिर्फ खुदा कर सकता है पास. वा 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 वा. मंडळी, आज काटे परिवारातील 4 गुलाब आपल्या इकडे आलेले आहेत. त्यांना एक माळी विचारते की मागच्या बाकार जो काय दुष्काळ पडलाय तिकडे बागा कधी फोडणार आहेत? काय काय चाललंय सध्या मालिकेत, काय सांगाल? आत्ताच आमच्या बॉम्ब फोडला गेलाय की 4 मुलींची लग्न 4 मुलांची होणार आहेत. सो सध्या आमच्या घरात टेन्शन आहे आणि त्यांच्या घरात एक्साइटमेंट आहे की ओके सगळ्यांची एकत्रच होणार आहेत. सो बघू आता पुढे होत आहेत की नाही चौघांची लग्न. नाही, आणि खूप इंटरेस्टिंग पद्धतीने ते सुरू आहे. म्हणजे या बहिणी खूप वेगळ्या आहेत, वेगवेगळ्या बेटांवरच्या आहेत. एकीला लग्न करायचं, एकीला डेस्परेटली करायचं लग्न, एक लग्न जुळवतीये, एकीला करायचंच नाही आहे, एकीला नंतर मुलगाच आवडत नाही, असं ते सगळं घडतंय. म्हणून ते इतकं इंटरेस्टिंग गोष्टी घडत आहेत पुढे. बाकी चिन्मयी सांगेल.
मला वाटतं की आता मी तर प्रेमातच आहे सिरियलमध्ये पहिल्यापासून. तर प्रेम असं जर अडथळे निर्माण करून जर नाही झालं तर मग ते प्रेम काय ना. त्यामुळे ती मज्जा बघायसाठी तुम्ही प्लीज सिरियल बघा.